काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात बावधनच्या बगाड यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। यात्रेतील बगाडाचा आजचा मुख्य दिवस असून यावेळी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। यावर्षी बगाड्या होण्याचा मान विकास नवले यांना मिळाला असून कृष्णा नदी काठावर त्यांना अंघोळ घालून बगाडाला लटकवण्यात आलं। बगाडाचा सांगाडा हा गावातून नदी काठी आणण्यात आला असून या बगाडाला ओढण्यासाठी खास खिलारी बैलांचा वापर केला जातो। बावधनचे बगाड हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठे बगाड म्हणून ओळखले जाते। भैरवनाथाच्या नावानं, जोगुबाईच्या नावानं चांगभलं, काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात सुरू झालेल्या या यात्रेला आज मोठी गर्दी पाहायला मिळतेय। महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळख असणारी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधन येथे ही बगाड यात्रा आज संपन्न होते। रंगपंचमी दिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असतो। आपण सध्या बावधन गावामध्ये आहोत। आपण माझ्या मागे पाहू शकता, इथे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभरातून भाविक भक्त या यात्रेसाठी दाखल झालेले आहेत। एकूण पाहायला गेले तर हे जे बगाड आहे ते एकूण 50 फुटीचं बगाड आहे। हे बगाड तयार करण्यासाठी मागील दीड महिन्यापासून सुरुवात केली होती। हे संपूर्ण बगाड हे लाकडी बगाड असतं। या वर्षीचा बगाड्याचा मान याच गावातील परिसरात असणारे फुले नगरमधील नेवसे यांना भेटलेला आहे। त्यांच्या बहिणीच्या नवसासाठी त्यांनी हा नवस केला होता आणि तो नवस पूर्ण व्हावा यासाठी त्यांनी बगाडाचा आज त्यांना मान मिळाला आहे। एकूणच पाहायला गेलं तर महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने जे भाविक भक्त आहेत ते दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।